स्वागत आहे इंडियन कुकिंगमध्ये। आज आपण इडली आणि खोबऱ्याची चटणी बनवणार आहे। इडली बनवण्यासाठी आपण इथे 5 ते 6 वाट्या तांदूळ घेतलेला आहे आणि उडदाची डाळ घेतली 2 वाट्या। आपण हे ओव्हरनाईटसाठी ठेवूया। सकाळी पाहू शकता एकदम मस्त असं फुगलेलं आहे। त्यानंतर मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे। सगळं असं व्यवस्थित एकदम बारीक ग्राइंड करायचं आहे, पाणी ओतून थोडं थोडं। या ठिकाणी पाहू शकता आपलं मस्त असं ग्राइंड झालेलं आहे। या एकदम मस्त असं हलवून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये आपण एक चम्मच मीठ ॲड केलेला आहे आणि थोडासा इनो किंवा बेकिंग सोडा आपण यामध्ये ॲड करणार आहोत। एकदम थोडासा टाकायचा आहे। मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आपण याला 3 तास नंतर आपण इडली करू शकतो किंवा जास्त पण ठेवलं तरी छानच। पाहू शकता आपण इथे 3 तास तेल झाकून ठेवलेलं आहे। या ठिकाणी खूप मस्त आपण केलेलं ग्राइंड एकदम मस्त फुगलेलं आहे, एकदम इडलीच्या अकॉर्डिंग झालेलं आहे। त्यानंतर आपण इडलीच्या कुकरमधल्या भांड्याला मस्त असं तेल अप्लाय करून घ्यायचं आहे। तेल अप्लाय केल्यानंतर कुकरमध्ये 1 ग्लास पाणी ॲड करायचं आहे। त्यानंतर आपण इडलीच्या कुकरमध्ये आपल्या इडल्या भरायच्या आहे। पाहू शकता जास्त भरायचं नाही, कारण की ते काढायला पण खूप त्रास करतात त्यानंतर, त्याच्यामुळे थोड्याच भरा। आपण याला मंद आचेवर 3 मिनटं आणि फुल गॅस करून 2 मिनटं असं 5 मिनटं ठेवायचं आहे। त्यानंतर आपण थोडंसं खोबरं आणि 5 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। हे मस्त असं ग्राइंड करायचे थोडं पाणी मिक्स करून, कारण की मग मस्त असं ग्राइंड होतं, पाहू शकता। त्यानंतर आपण याला फोडणी देणार आहोत। त्यासाठी आपण 2 पळी तेल ह्या कढईमध्ये ॲड केलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये थोडी जिरी आणि मोहरी ॲड करू। हाफ चम्मच जिरे आणि मोहरी ह्यामध्ये आपण ॲड केलेली आहे। त्यानंतर कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीसाठी ॲड करायची आहे। पाहू शकता तुम्ही एकदम मस्त असा तडका बसल्याशिवाय आपण केलेलं ग्राइंड ह्यामध्ये ॲड करायचं नाही आहे। मस्त इथं तडका बसलेला आहे आपल्या जिरे मोहरीला। आपल्याला वाटलं तर हळद टाका, नाही टाकली तरी चालेल। या ठिकाणी मी हळद नाही टाकलेली। यानंतर आपण केलेलं वाटण यामध्ये मिक्स करू आणि आपल्या अकॉर्डिंग आपल्याला कशी चटणी पाहिजे त्या अकॉर्डिंग यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। इथं आपण थोडंसं पाणी ॲड केले आहे, कारण की खूप घट्ट झालेली। 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। या ठिकाणी एकदम मस्त स्वाद येतोय चटणीचा, खूप भारी झाली। आणि स्वादनुसार ह्यामध्ये मीठ ॲड करा। एकदम भारी झाली। इडलीचा कुकर पण झाला, आपण पाहू शकता। इडल्या पण खूप भारी झालेल्या आहे। आपल्या खोबऱ्याची चटणी आणि इडल्या पण खूप सॉफ्ट आणि एकदम मस्त झालेल्या आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।